यानंतर थेट जाणार आहोत दिल्लीमधल्या संसद भवनात। विरोधकांकडून जोरदार आंदोलन सुरू झालेलं आहे। आज या अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे। आता तिसऱ्या आठवड्यातही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। नुकतीच विरोधकांची बैठकही पार पडलेली आहे आणि त्यानंतर अमित शहा संसद से गायब क्यों असा सवाल उपस्थित करत विरोधक आता पुन्हा एकदा आंदोलन करतात। त्यासोबतच राम मंदिरातल्या दानचोरीचा मुद्दा देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आपण पाहतोय प्रियंका गांधींसह सगळ्याच विरोधी पक्षांचे खासदार हे आंदोलनात सहभागी झालेले आहेत। चंदा चोरी म्हणत दानपत्र ठेवण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा विरोधकांकडून तशाच स्वरूपाचं आंदोलन केलं जात आहे। शुक्रवारी देखील पप्पू यादव हे साधूच्या वेशात आले होते आणि त्याच मुद्द्यावरून म्हणजे राम मंदिराच्या दानचोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलेलं होतं आणि याच मुद्द्यावरून पप्पू यादव राहुल गांधी यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले होते। त्यानंतर पुन्हा एकदा विरोधक त्याच मुद्द्यावर ठाम आहेत। आजही याच मुद्द्यावर सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी दिसते आणि याच अनुषंगाने संसद भवन परिसरात आंदोलन सुरू झालेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, विरोधकांचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालंय। दानचोरीचा मुद्दा आज पुन्हा एकदा या आंदोलनामध्ये दिसतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित राहावं आणि त्याशिवाय राम मंदिराचे जे चढावा चोरीचं प्रकरण समोर आलं होतं त्या दोन्हीच्या दृष्टीने सध्या इथे आंदोलन सुरू असल्याचं दिसतंय। कारण आपण पाहिलंय की गेल्याच आठवड्यामध्ये शेवटच्या दिवशी पप्पू यादव यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी ते साधू संतांच्या वेशामध्ये येऊन तिथे बसले होते आणि त्यानंतर त्यांनी जे हातवारे केले, हावभाव केले, त्यामुळे एक वाद निर्माण झालेला आहे। काल परवा त्यांच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि पप्पू यादव यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाची टीका टिप्पणी होते। त्यांनी देखील राम मंदिराचा मुद्दाच घेतला होता आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ मकरद्वाराजवळ सर्व विरोधी पक्षांचे खासदार एकत्रितपणे आंदोलन करतायत। त्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा आहे आणि दिल्लीतील या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या अनुषंगाने मंत्र्यांची अनुपस्थिती हा एक मुद्दा या सगळ्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने दिसतोय। विशेषतः दान चोरीचा मुद्दा या सगळ्या कॉक्रोच आणि नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मागे पडलेला होता। तो आता पुन्हा अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून सुरू असल्याचं दिसतंय आणि पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणि त्यामध्ये असलेलं राम मंदिराचं महत्व आणि त्या दृष्टीने राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा हा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी यावा या दृष्टीने हे प्रयत्न दिसत आहेत समन्वयात केलेले विरोधी पक्षांनी। आणि त्याशिवाय नीट पेपरफुटीच्या अनुषंगाने ज्या प्रकारचा लाठीचार्ज झाला होता त्या लाठीचार्जच्या नुसार जबाबदारी निश्चित करण्याचे प्रयत्नही विरोधी पक्षांकडून सुरू आहेत। आजही या सभागृहाचं कामकाज चालू शकेल का? विरोधी पक्षांचा हा आक्रमक पवित्रा पाहता ते कठीण आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्याही काही दिवसांमध्ये सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालू शकलेलं नाही। विरोधी पक्षांनी गोंधळ केलेला आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज चालू शकलेलं नाहीये आणि आता सुद्धा आज देखील हे आंदोलन आणि विरोधी खासदारांचा अशा स्वरूपाचा आक्रमक पवित्रा पाहता सभागृहाचं कामकाज चालू शकेल का हा एक प्रश्न आहे। त्या दरम्यान सरकार आपल्या बाजूने मात्र कामकाज रेटून नेते आणि जे विधेयक संमत करायचे जे सरकारी कामकाज आहे ते उरकण्याचं प्रयत्न हे सरकारी पक्षाच्या वतीने या गोंधळामध्येही सुरूच राहते। नक्कीच एका बाजूला विरोधकांची बैठक सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला अशा रीतीने आंदोलन सुरू झालंय। त्यामुळे आज दोन्ही सभागृहामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विपक्ष का प्रदर्शन होता है और इस सबके बीच में सत्ता पक्ष की तरफ से कहा जाता है सनातन का अपमान हुआ। डिम्पल जी यहाँ पर है मैम, सत्ता पक्ष कह रहा है सनातन का अपमान हुआ। सनातन का जो अपमान वाकई में हुआ है तो वो चंदा चोरी और जो दान पात्र में चोरी हुई है उससे हुआ है। ये तो बीजेपी भ्रम फैलाने की कोशिश कर रही है कि कहीं ना कहीं ये पीडीए का अपमान कर रही है और साथ में इन्होंने सनातन धर्म का अपमान पूरी तरह से या तो एफआईआर भी दर्ज होने लगी है। आप समझिए बात को, जब दान पात्र में चोरी हुई, जब चंदा चोरी हुई, जब जमीनों में घोटाला हुई तो किस पे एफआईआर हुई है? अभी तक किस पे एफआईआर हुई है? सवाल इस बात का है। साफ तौर पर जिस तरीके से एफआईआर दर्ज हुई है तो डिम्पल यादव कह रही हैं कि जब चोरी हुई है तब किस पर एफआईआर हुई है, इस बात का जवाब देना होगा। और सीधे तौर पर बीजेपी को कटघरे में खड़ा करते हुए अंकित गुप्ता, एबीपी न्यूज़ दिल्ली।